ಈ ಪ್ರಜಾಧ್ವನಿಯ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ 5 ಗ್ಯಾರಂಟಿಯನ್ನ ಈಗ ಮೊದಲನೇ ಗ್ಯಾರಂಟಿಯನ್ನು ನಾವು ಕೊಡಬೇಕು. ಅದು ನಿಮ್ಮ ಮನೆ ಬೆಳಕಾಗಬೇಕು. ಪ್ರತಿ ಮನೆಗೂ ಕೂಡ 200 ಯೂನಿಟ್ ಉಚಿತವಾಗಿ ಕರೆಂಟ್ ಅನ್ನು ಕೊಡುವಂತ ಗ್ಯಾರಂಟಿ ಇದೆ. और इंतखाबात में पार्टी ने जो है ये ऐलान किया है कि अगर इख्तिदार पर आती है तो 200 यूनिट बिजली हर घर को मुफ्त दी जाएगी। इस ऐलान पर आपका पहला रद्द-ए-अमल क्या है? देखिए, कांग्रेस हमारी रियासत में असेंबली इलेक्शन होने वाले हैं 3-4 महीने में। कांग्रेस जब इख्तिदार में थी उस वक्त पे सिद्धरामैया साहब जब चीफ मिनिस्टर थे, 5 साल में जो भी वादे किए थे उसके हर एक वादों को पूरा किया है। आज कांग्रेस लोगों के सामने अपना मैनिफेस्टो लेकर जाने वाली है। मैनिफेस्टो तैयार होने वाला है। अब उसके पहले हम जो हम वादे अब करेंगे लोगों के सामने हमारे कैंपेन में, वो मैनिफेस्टो में भी आएंगे और वो वादों को हम पूरा करेंगे। सर, जहां बरसर इख्तिदार पार्टी ये कोशिश कर रही है कि हिंदुत्व एजेंडा को आगे लाकर इंतखाबात करवाए जाएं और किसी न किसी तरह पोलराइजेशन किया जाए, आप समझते हैं कि इस ऐलान से क्या कांग्रेस पार्टी आवाम को राग़िब करने में कामयाब रहेगी? देखिए, कांग्रेस पार्टी एक सेक्युलर पार्टी है और जो कांग्रेस का अब जो राहुल गांधी जी ने जो यात्रा शुरू की है, वहाँ कांग्रेस के जो भी पॉलिसीज प्रिंसिपल्स हैं, कांग्रेस क्या वास्ते काम करती है, मुल्क को जोड़ने की कोशिश करती है और बीजेपी मुल्क को तोड़ने की कोशिश कर रही है, ये हम लोगों के सामने ले जाएंगे। आखिरी में लोगों ही डिसाइड करेंगे कि पोलराइजेशन कब तक खेल खेलेंगे। पहले भी बाबरी मस्जिद के केस में रथ यात्रा निकाल कर उन्होंने पोलराइज करके इख्तिदार पे आए और उसके बाद लोगों ने उसके बाद मुल्क की क्या हालत हुई लोग हर जानते हैं कि फाइनेंस इकॉनमी क्या किस तरह से बदतर हो गई थी। अब जब मनमोहन सिंह साहब प्राइम मिनिस्टर होकर 10 साल में इकॉनमी को मजबूत किया था, तो आज भी वही हाल है। लोग समझेंगे प्राइसेस बढ़ रहे हैं, अनएम्प्लॉयमेंट है, लोगों में बहुत बदजनी हो गई है हुकूमत के ख़िलाफ़, तो हम ये मुद्दा लेके जाएंगे। आखिर में तो लोग ही डिसाइड करेंगे ना कि मुल्क कभी भी कम्युनल ही नहीं रहेगा, क्योंकि इस लोग के लोग अच्छे हैं। मुल्क के हिंदू अक्सरियत बड़ी पीसफुल कोएग्जिस्टेंस में बिलीव करते हैं और हज़ारों साल से मिलजुल के आए हैं। ये एक टेम्पररी फेज़ है, तो उसको कांग्रेस अब जो यात्रा राहुल जी की यात्रा है उसमें जो इस तरह के लोग जुड़ रहे हैं, इसका ये वही एक एग्ज़ाम्पल है कि लोग किस तरह से, हालांकि मीडिया प्रोजेक्ट नहीं कर रही है, मीडिया को गोदी मीडिया बना दिए हैं, लोग उसको प्रोजेक्ट करने डर रहे हैं, इसके बावजूद भी सारे हिंदुस्तान में, सारी दुनिया में इसका चर्चा हो रहा है। ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ, ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯಕ್ಕೆ, ಜನಪರ ಯೋಜನೆಗಳಿಗೆ, ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಗಳಿಗೆ ದೇಶಕ್ಕೆ ಮಾದರಿಯಾಗಿತ್ತು ಕರ್ನಾಟಕ. ಅಭಿವೃದ್ಧಿಯಲ್ಲಿ ನಿರ್ವಹಿ ಸಾಧಿಸಿ ಸಮೃದ್ಧಿಯ ನಾಡಾಗಿತ್ತು. ಸರ್ವೇ ಜನಾಂಗದ ಶಾಂತಿಯ ತಾಣವಾಗಿತ್ತು ಕರ್ನಾಟಕ. ಆದರೆ
ಅಕ್ರಮವಾಗಿ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಸಮೃದ್ಧ ಕರ್ನಾಟಕವನ್ನ ಸ್ಮಶಾನ ಮಾಡಿದೆ. ಬಿಜೆಪಿ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ವ್ಯವಸ್ಥೆಯ ಮೂಲೆ ಮೂಲೆಯನ್ನ ಹೊಕ್ಕಿದೆ. ಇತಿಹಾಸದಲ್ಲೇ ರಾಜ್ಯ ಕಂಡ ಅತ್ಯಂತ ಭ್ರಷ್ಟ ಸರ್ಕಾರ ಈ 40% ಸರ್ಕಾರ. ಜನರ ಅತ್ಯಗತ್ಯವಾದ ಹಾಲು, ಮೊಸರು, ಅಡಿಗೆ ಎಣ್ಣೆ ಇಂದು ದುಬಾರಿಯಾಗಿದೆ. ಪೆಟ್ರೋಲ್ ಈಗ 102 ರೂಪಾಯಿಯಾಗಿದೆ. ಗ್ಯಾಸ್ ಬೆಲೆ 1000 ರೂಪಾಯಿಗಳ ಗಡಿ ದಾಟಿದೆ. ಬಡವರ ವಿರೋಧಿ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಜನಸಾಮಾನ್ಯರ ರಕ್ತ ಹೀರ್ತಿದೆ. ರೈತರು ಬೆಂಬಲ ಬೆಲೆ, ಬೆಳೆ ಪರಿಹಾರ, ಕರೆಂಟಿಗಾಗಿ ರಸ್ತೆಗಿಳಿದು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿದರೆ ರೈತರ ಮೇಲೆಯೇ ಲಾಠಿ ಚಾರ್ಜ್ ಮಾಡಲಾಗ್ತಿದೆ. ಚರ್ಮಗಂಟು ರೋಗದಿಂದ ಸಾವಿರಾರು ಗೋವುಗಳು ಸತ್ತು ರೈತರಿಗೆ ಅಪಾರ ನಷ್ಟವಾದರೂ ಸರ್ಕಾರ ಮಾತ್ರ ತಲೆ ಕೆಡಿಸಿಕೊಳ್ಳದೆ ಹಣ ಮಾಡುವುದರಲ್ಲಿ ಮಗ್ನವಾಗಿದೆ. ದೇಶ ಕಟ್ಟಬೇಕಿರುವ ಯುವಕರು ಕೆಲಸವಿಲ್ಲದೆ ಕುಳಿತಿದ್ದಾರೆ. ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದ ಕಮಿಷನ್ ದುರಾಸೆಗೆ ಸಾವಿರಾರು ಸರ್ಕಾರಿ ಹುದ್ದೆಗಳು ಇನ್ನೂ ಖಾಲಿ ಬಿದ್ದಿವೆ. ಶಾಲೆಗಳು ಬಿರುಕು ಬಿಟ್ಟಿವೆ. ಸಾರಿಗೆ ಬಸ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲದೆ ಮಕ್ಕಳು ಶಾಲೆ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಬಿಜೆಪಿ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ದಲಿತರ, ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳ ಮೇಲಿನ ದೌರ್ಜನ್ಯಗಳು 26% ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. ರೈತರು, ಮಹಿಳೆಯರು, ಮಕ್ಕಳು, ಪರಿಶಿಷ್ಟರು, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು, ಕಾರ್ಮಿಕರು, ಯುವಕರು, ನೌಕರರು ಹೀಗೆ ಎಲ್ಲ ವರ್ಗದ ಜನರು ಬಿಜೆಪಿ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ನರಕಯಾತನೆ ಅನುಭವಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಜನರೇ, ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕವನ್ನ ನಾವಿತ್ತು ಹಿಂಪಡಿಬೇಕಿದೆ. ಸಂವಿಧಾನವನ್ನ ಉಳಿಸಿ ಕರ್ನಾಟಕವನ್ನ ಮತ್ತೆ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಕೊಂಡೊಯ್ಯಬೇಕಿದೆ. ನಿಮ್ಮ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಸಮೃದ್ಧಿಗಾಗಿ, ಕರ್ನಾಟಕದ ಪ್ರಗತಿಗಾಗಿ ಮತ್ತು ದೇಶದ ಒಳಿತಿಗಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಧ್ವನಿ ಏರಿಸಬೇಕಿದೆ. ರೈತರ ಧ್ವನಿ, ಮಹಿಳೆಯರ ಧ್ವನಿ, ಯುವ ಜನತೆಯ ಧ್ವನಿ, ಮಕ್ಕಳ ಧ್ವನಿ, ಕಾರ್ಮಿಕರ ಧ್ವನಿ, ದಲಿತರ ಧ್ವನಿ, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಧ್ವನಿ, ಬಡವರ ಧ್ವನಿ, ಆದಿವಾಸಿಗಳ ಧ್ವನಿಗಳು ಕಹಳೆಯಂತೆ ಮೊಳಗಲಿ. ನದಿಗಳು ಸೇರಿ ಸಾಗರವಾಗುವಂತೆ, ಕ್ರಾಂತಿಯ ಕಿಡಿಗಳು ಸೇರಿ ಹೋರಾಟದ ಕಿಚ್ಚಾಗುವಂತೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಧ್ವನಿಗಳು ಸೇರಿ ಪ್ರಜಾಧ್ವನಿಯಾಗಲಿ. ಬನ್ನಿ, ಪ್ರಜಾಧ್ವನಿ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಿ. ನಮ್ಮ ಕರುನಾಡನ್ನ ಉಳಿಸಲು ಕೈ ಜೋಡಿಸಿ.